नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं मी कविता माझ्या कविवंदना या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर तूळ राशी तुमच्यासाठी आता येणारा जो काळ आहे तो अगदी घरात तुमचा आनंद घेऊन येणारा आहे. आणि अमावस्येनंतर अशा काय तुमच्या आयुष्यामध्ये अशी एक व्यक्ती येणार आहे जी तुमच्या घरात आनंदाचा वर्षाव करणार आहे. परंतु ती व्यक्ती कोण आहे आणि त्या व्यक्तीचं नाव ऐकून तुमचे डोळे पाणावतील असं का सांगितलं जाते? कारण ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात फक्त येणार नाही, तर ती तुमच्या आयुष्यातील रिकामेपणा पूर्ण करणारा आहे. काही तूळ राशींसाठी ही व्यक्ती जुना संबंध पुन्हा जुळवणार आहे, तर काहींसाठी ही व्यक्ती देवाची खास भेट असणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही भेट योगायोग नाही, तर ही नियतीने आधीच ठरवलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी सांगणार आहे त्या व्यक्तीचं नाव कोणत्या अक्षराने सुरू होता आणि ती व्यक्ती कधी येणार आहे. तत्पूर्वी तूळ राशीच्या माझ्या प्रिय मंडळींनो, तुम्हाला एकच विनंती करेन की माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, कारण की सबस्क्राईब केल्यामुळे तुमचा तो सकारात्मक प्रतिसाद मला अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी प्रोत्साहन देतो. आणि अशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्याचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब नक्कीच करा. तर तूळ राशीच्या मंडळींनो, आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा आणि अंतर्मनाला स्पर्श करणारा विषय घेऊन आलेलो आहे, ज्यामध्ये अमावस्येनंतर तुमच्या जीवनात होणाऱ्या बदलांचा सखोल विचार केला जाणार आहे. अमावस्या ही फक्त चंद्राची अवस्था नसून ती एक ऊर्जा बदलण्याची वेळ मानली जाते. या काळात नकारात्मकता कमी होऊन नव्या सुरुवातीची दारे उघडतात असे ज्योतिषशास्त्रात सांगितलेले आहेत. प्रत्येक व्यक्तीमध्ये एक गूढ, खोल आणि परिवर्तनशील स्वभाव दडलेला असतो आणि अशा काळामध्ये तो अधिक जागरूक होतो. तुमच्या आयुष्यात काही दिवसांपासून सुरू असलेली अस्वस्थता आता तुम्हाला शांततेकडे वळू लागेल. मनात साठलेल्या प्रश्नांना आता हळूहळू उत्तरे मिळू लागतील. घरातील तुम्हाला सांगते की तुमच्या घरातील वातावरण देखील तुम्हाला अधिक सौम्य आणि सकारात्मक तुमचे होतील. ज्या गोष्टी अडथळा निर्माण करत होत्या ना, त्या आता तुम्हाला मार्ग सोडू लागतील. तुमच्या मनात एक नवीन आशेचा किरण निर्माण होईल. ही वेळ तुमच्यासाठी आत्मपरीक्षणाची आणि नव्या वाटेवर चालण्याची असणार आहे. तूळ राशी, तुम्ही घेतलेले निर्णय आता तुम्हाला योग्य दिशेला घेऊन जातील. घरात काहीतरी बदल होण्याची चाहूल लागेल आणि हाच तो काळ आहे जेव्हा एका विशेष व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये प्रवेश करणार आहे. ही व्यक्ती तुमच्यासाठी केवळ नाते नसून एक भावनिक आधार देखील ठरणार आहे. अमावस्येनंतरचा काळ तुमच्या आयुष्यात अनेक दडलेल्या गोष्टी उघड करणार आहे. तुमच्या आजूबाजूला अनेक लोक आहेत, त्यांचं खरं स्वरूप तुम्हाला दिसू लागेल. काही लोकांपासून तुम्ही दूर जाल, तर काही लोक तुमच्या अधिक जवळ येतील. याच काळात एक अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येणार आहे. तुमच्या घरात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. कुटुंबात काही आनंदाची बातमी येऊ शकते. जुने वाद मिटण्याची शक्यता आहे. तुमचे जे नातेसंबंध आहेत ते अधिक मजबूत होतील. तुमच्या मनात जे दुःख साचले आहे ते हळूहळू कमी होईल. ही व्यक्ती तुमच्यासाठी एक नवा अध्याय सुरू करेल. तुमच्या आयुष्यातील रिकाम्या जागा भरून काढेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही व्यक्ती तुमच्यावरती निस्वार्थ प्रेम करेल. ही वेळ तुमच्यासाठी आता अत्यंत खास ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सध्या काही ग्रहांची विशेष कृपा होत आहे. ही ग्रहस्थिती तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणार आहे. तुमच्या करिअरमध्ये प्रगतीचे चिन्ह दिसू लागतील. आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता देखील दाट आहे. तुमच्या प्रयत्नांना आता योग्य फळ मिळेल. तुमच्या मेहनतीचं चीज होईल. तुमच्या आयुष्यातील अडचणी कमी होऊ लागतील. तुम्ही घेतलेले निर्णय योग्य ठरतील. तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. तुम्ही स्वतःवर अधिक विश्वास ठेवू लागाल. ही वेळ तुमच्यासाठी यशाची दारे उघडणारी आहे. तुमच्या आयुष्यात एक नवीन संधी येईल. ही संधी तुम्हाला मोठ्या यशाकडे घेऊन जाईल. तुमच्या स्वप्नांना आता पंख मिळतील आणि या सर्व बदलांमध्ये ती एक व्यक्ती तुमच्यासोबत उभी राहणार आहे. आता एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला पडला असेल की ती व्यक्ती नेमकी कोण आहे? ही व्यक्ती तुमच्या भूतकाळाशी संबंधित असू शकते. कदाचित ती एखादी तुमची जुनी मैत्रीण किंवा मित्र असू शकतो, किंवा एखादा नातेवाईक जो काही काळ तुमच्यापासून दूर होता. ही व्यक्ती अचानक आता तुमच्या आयुष्यात परत येऊ शकते. तिच्या येण्याने तुमच्या मनात आनंदाची लहर निर्माण होईल. तुमच्या डोळ्यात न कळत अश्रू येऊ शकतात, कारण ही भेट खूप दिवसांनी
होणार आहे. ही व्यक्ती तुमच्यासाठी खूप खास आहे. तुमच्या आयुष्यात तिचं एक वेगळं स्थान आहे आणि तुम्ही तिला कधीही विसरू शकला नाहीत अशी ती व्यक्ती आहे. त्यांच्या आठवणीने आजही तुमच्या मनात जिवंत आहे आणि आता ती पुन्हा तुमच्या आयुष्यात येणार आहे. ही भेट तुमच्यासाठी खूप भावनिक ठरणार आहे आणि तुमचं आयुष्य एका नवीन दिशेने वळणार आहे. मात्र इथे एक गोष्ट लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे की प्रत्येक बदल हा आपल्या कर्मांवर आधारित असतो. तुम्ही पूर्वी केलेल्या चांगल्या कर्माचे फळ आता तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या आयुष्यात आता जे काही घडत आहे ते सर्व काही मोठ्या योजनेचा भाग होता. तुम्हाला फक्त संयम ठेवण्याची आता गरज आहे. तुमच्या मनामध्ये तुम्हाला सकारात्मक विचार ठेवणे आवश्यक आहे. नकारात्मक गोष्टींपासून तुम्हाला दूर राहायचं आहे. तुमचा स्वतःच्या आत्म्यावरती तुम्हाला विश्वास ठेवणं, तुमच्या देवावर, ज्या देवावर तुम्ही विश्वास ठेवतात, ज्या देवाचं तुम्ही जास्त करता त्या देवावरती तुम्हाला श्रद्धा ठेवणं, विश्वास ठेवणं महत्त्वाचं आहे. ही वेळ तुमच्यासाठी एक आशीर्वाद आहे आणि तुमच्या आयुष्यातील अंधार आता दूर होणार आहे. प्रकाशाची एक नवीन किरण तुमच्या आयुष्यात येणार आहे. ही व्यक्ती त्या प्रकाशाचा एक भाग असेल. ती तुमचं आयुष्य उजळवून टाकेल आणि मनातील भीती दूर करेल आणि तुम्हाला एका नव्या उमेदीने जे आयुष्यामध्ये जगायला शिकवेल. तुमच्या घरात सध्या काही तणावाचे वातावरण आहेत जे की हळूहळू कमी होतील. कुटुंबातील सदस्यांमध्ये पुन्हा एकदा प्रेम आणि आपुलकी वाढेल. ज्या गोष्टींमुळे मतभेद निर्माण झाले होते आता त्या मिटतील. तुमच्या घरात पुन्हा आनंदाचे वातावरण निर्माण होईल. ही व्यक्ती त्या आनंदाचं एक मुख्य कारण असेल. तिच्या येण्याने घरात एक नवीन ऊर्जा निर्माण होईल. सर्वजण एकत्र येऊन आनंद साजरा करतील. तुमच्या घरात काही शुभ कार्य होण्याची देखील शक्यता आहे. ही वेळ तुमच्यासाठी कुटुंबासोबत वेळ घालवण्याची आहे. तुमच्या नात्यांना अधिक मजबूत करण्याचे आहे. तुमच्या मनातील प्रेम व्यक्त करण्याचे आहे. ही व्यक्ती तुम्हाला ते करण्यासाठी प्रेरित करेल. तुमच्या आयुष्यातील रिकामापणा दूर करेल. तुम्हाला एक नवीन आनंद मिळेल आणि तुमचं जीवन अधिक सुंदर होईल. तुम्हाला मनात कदाचित अजूनही शंका असेल की हे सर्व खरोखर घडेल का? परंतु ज्योतिषशास्त्र सांगते की ग्रहांची चाल कधीच खोटी ठरत नाही. योग्य वेळ आल्यावर प्रत्येक गोष्ट आपल्या जागेवर बसते. तुम्हाला फक्त विश्वास ठेवण्याची गरज आहे. तुमच्या मनातील भीती दूर करा. स्वतःवर आणि आपल्या नशिबावर विश्वास ठेवा. ही वेळ तुमच्यासाठी एक नवीन सुरुवात आहे. तुमच्या आयुष्यातील अडचणी आता दूर होणार आहेत. तुमच्या जीवनात आनंद आणि समाधान येणार आहे. ही व्यक्ती त्या आनंदाचा एक भाग असेल. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आता अधिक सुंदर होईल. तुम्हाला तुमच्या आयुष्याचा खरा अर्थ समजेल आणि ही वेळ तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असेल. अमावास्येनंतरची ही वेळ तुमच्यासाठी परिवर्तनाची वेळ आहे. तुमच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होणार आहे. ही व्यक्ती त्या अध्यायाची सुरुवात करणार आहे. तुमच्या आयुष्यातील दुःख आता संपणार आहे. आनंदाची सुरुवात होणार आहे. तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक स्वप्न साकार होईल. ही वेळ तुमच्यासाठी एक आशीर्वाद आहे आणि या वेळेचा पुरेपूर आनंद घ्या. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. ही व्यक्ती तुमच्यासाठी एक देवदूत ठरेल जे की तुमच्या आयुष्यात आनंद आणि समाधान घेऊन येईल. तुमचा जीवन पूर्णपणे बदलवून टाकेल. आता इथेच एक क्षण विचार करा. तुम्हाला वाटतं का ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात आधीच कुठेतरी आहे की अजूनही ती भेटायची बाकी आहे? तर या प्रश्नाचं उत्तर तुमच्या मनात खोलवर दडलेलं आहे. तुम्ही ज्या व्यक्तीची आठवण करता कदाचित तीच ही व्यक्ती असू शकते. तुमच्या स्वप्नांमध्ये ती व्यक्ती वारंवार येते. तीच तुमच्या वास्तवात येऊ शकते आणि ही एक योगायोग नसून नियतीचा एक भाग आहे. तुमचा आणि त्या व्यक्तीच्या नात्याला एक वेगळं महत्त्व आहे. ही भेट काहीतरी खास घेऊन येणार आहे. तुमच्या आयुष्यातील अनेक प्रश्नांची उत्तरं देणार आहेत. तुमच्या मनातील रिकामेपणा दूर करणार आहे. तुम्हाला एक नवीन दिशा देणार आहे. ही वेळ तुमच्यासाठी खूप खास आहे. तुम्ही या क्षणाची वाट पहा. तुमच्या आयुष्यातील हा क्षण खूप महत्त्वाचा ठरणार आहे आणि तुम्हाला एक नवीन आनंद देणार आहे. आणि आता तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छिते की लक्ष द्या, कारण पुढचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात येण्याआधी काही संकेत तुम्हाला मिळू शकतात, जसे की अचानक जुन्या आठवणी जाग्या होणे, एखाद्या व्यक्तीचं नाव वारंवार ऐकू येणे, स्वप्नांमध्ये काही संकेत दिसणे. ही सर्व चिन्हे त्या व्यक्तीच्या आगमनाची आहेत. तुम्ही त्या संकेतांकडे लक्ष द्या. तुमच्या अंतर्मनाचं ऐका.
तुमच्या मनात जे वाटते तेच खरं असू शकतं. हीच ती वेळ तुमच्यासाठी जागृत राहण्याची आहे. तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठं घडणार आहे. ही व्यक्ती त्या बदलाचा एक भाग असेल. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आता अधिक सुंदर होईल. तुम्हाला एक नवीन आनंद मिळेल आणि तुमचं जीवन अधिक सुंदर बनेल. तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने हा काळ सकारात्मक राहील. तुमच्या मनातील ताण कमी होईल. तुम्हाला मानसिक शांती मिळेल आणि शरीरात एक नवीन ऊर्जा निर्माण होईल. तुम्हाला अधिक उत्साही वाटू लागेल. ही वेळ तुमच्यासाठी स्वतःची काळजी घेण्याची आहे. तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या. तुमच्या मनाला शांत ठेवा. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात एक मानसिक आधार बनेल. तुमच्या तणावाला कमी करेल. आयुष्यात आनंद आणि शांती आणेल. तुमच्या मनातील भीती दूर करेल. तुम्हाला एक नवीन ऊर्जा देईल. तुमचं जीवन अधिक सुंदर आणि आनंदी बनवेल. तुम्हाला नव्या उमेदीने जगायला शिकवेल. तुमच्या आध्यात्मिक प्रवासातही हा काळ फार महत्त्वाचा ठरणार आहे. तुमची श्रद्धा अधिक दृढ होईल. तुम्हाला देवावर अधिक विश्वास वाटू लागेल. तुम्हाला प्रार्थनांना उत्तर मिळू लागेल. ही वेळ तुमच्यासाठी आत्मिक शांती मिळवण्याची आहे. तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट एका अर्थाने घडते आहे हे तुम्हाला समजेल. ही व्यक्ती तुमच्या आध्यात्मिक प्रवासात तुमची साथ देईल. तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करेल. तुम्हाला प्रकाशाकडे नेईल. तुमच्या मनातील भीती दूर करेल. तुम्हाला एक नवीन दिशा देईल आणि तुमचं जीवन अधिक सुंदर बनवेल. तुमच्या आध्यात्मिक प्रवासात तुमची साथ देईल. तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. आयुष्यातील अंधार दूर करेल. तुम्हाला प्रकाशाकडे नेईल. तुमच्या मनातील भीती दूर करेल. एक नवीन दिशा देईल. तुमचं जीवन अधिक सुंदर बनवेल आणि ही वेळ तुमच्यासाठी एक आशीर्वादासारखी असणार आहे. तर तुळ राशी, तुमच्या आयुष्यात आता एक नवीन अध्याय सुरू होणार आहे. ज्याची तुम्ही आत्तापर्यंत वाट पाहत होते, ती व्यक्ती आता तुमच्या आयुष्यात प्रवेश करणार आहे आणि त्या व्यक्तीच्या नावाची सुरुवात आहे र पासून, प पासून किंवा न या तिन्हीपैकी कोणत्या तरी एका अक्षरापासून सुरू होऊ शकते आणि ही भेट अमावस्येनंतरच्या 7 ते 21 दिवसांमध्ये घडू शकते. ही व्यक्ती तुमच्यासाठी फक्त एक नातं नाही तर तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख संपवणारे एक नवीन सुरुवात ठरणार आहे. आणि तुम्हाला वाटत असेल की ही गोष्ट तुमच्यासाठी खरी आहे, तर मी तुम्हाला सांगते, हो, हा व्हिडिओ आणि हे भविष्य खरंच तुमच्याचसाठी आहे. आणि ही माहिती तुमच्या मनाला आवडली असेल तर मी तुम्हाला विनंती करेन की व्हिडिओला लाईक करायला बिलकुल पण विसरू नका. लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.